समर्थ नेतृत्व मान्य वसंतरावजी साहेबांनी केलं, पण त्याला तितक्याच स्थितीनं खांदा लावून ती साथ म्हणतात की हनुमंतरावजी पाटील देशमुख साहेबांनी दिली। आणि त्यांची ती प्रतिमा जी आहे, लोकशाहीला वाचवणारी जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा आमच्या मनात राहिली। काँग्रेस सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशी भूमिका त्यांनी गेल्या लोकसभेला घेतली। मुखेड तालुक्यामधील देगलूर शहरामध्ये व ग्रामीण मध्ये जे स्थायिक आहेत त्यांचं मतदान मुखेड मध्ये आहे आणि काही मतदान देगलूर मध्ये पण आहे। उद्या येणाऱ्या विधानसभा व विधानसभासाठी आमचे भावी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुलकर साहेब यांच्यासाठी ह्या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्रात ग्रामीण म्हणजे मुखेड तालुक्यात जेवढे आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे की ते कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा होता की या लोकांनी जेवढे देगलूरमध्ये राहतात त्या लोकांनी प्रत्येकाने जेवढे मित्रमंडळ आहेत त्यांचे पाहुणे आहेत ते सर्वांनी त्या ठिकाणी मुखेडमध्ये जाऊन त्यांनी स्वतः हनुमंतराव पाटील यांचा प्रचार करावा आणि याचा उद्देश की देगलूरमध्ये आम्ही राहतो, सगळे आम्ही काँग्रेस पक्षाचे पूर्ण टीम राहतो। या ठिकाणी कोणतीही अडी अडचण असेल तर रात्री 12 वाजे पण का होत नाही, आम्ही तुम्हाला कोणत्या अडी अडचणला देगलूरमध्ये तुम्ही राहता तर आम्ही तुमच्या अडचणीला धावून येण्यासाठी आणि त्यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि जेवढे आपले उद्या येणाऱ्या लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल की या ठिकाणी जर मतदानही नसेल ते सर्व